बरं, तुम्ही आता विशेष म्हणजे महत्वाचा एक प्रश्न आहे का, तुम्ही ज्या वेळेस गेले तिथं तर तुमच्याविषयी काही संवाद वगैरे झाला का? हो, माझ्या काय म्हणे तुम्हाला, संवाद कसा झाला तो? माझा संवाद सांगतो तुम्हाला. ग्रहणाचा टाइम होता. बरं. माझे आई वडील, या गावचे प्रतिष्ठित काही लोक, यांचे वडील म्हणजे आपला सुधीरचे आजोबा शामरावजी कडू, हे आणि तो एक चौधरी होते. बरं. आमच्या इथे 10-5 लोक आम्ही दर्शनासाठी जायचं. तर त्यावेळेस आम्ही गेलो. बरं. तर गेल्याच्या नंतर पहिले आम्ही कौंडण्यपूरला गेलो. कौंडण्यपूरहून धामत्रीला आलो. बरं. आणि धामत्रीला आल्याच्या नंतर त्यांचे गुरुभाऊ होय का शिष्य होय का वासुदेव महाराज या कळंबे होते. कळंबे वासुदेव महाराज कळंबे त्याचं बरोबर आहे, मला माहिती. वासुदेव महाराज राहायचे या. तर त्यांच्या पाशी 10-5 लोक राहायचे आणि ते गांजाची चिरून. नाही नाही, ते पलीकडे आहे, धामतिरी नागझरी, तिथेच त्यांची समाधी आहे. तर तिथे जायचे. मग तिथं आलो आम्ही. तर आम्ही आलो दर्शनाला. नदीतून पायदळ आलो तिकडून म्हणजे धामत्री हो. तर नदी ओलांडून या काठा होते लहानूजी महाराज आणि पलीकडे होते वासुदेव महाराज. बरोबर. तर ते आम्ही वासुदेव महाराजाचं यानं काही लोकांनी दर्शन घेतलं नाही, म्हणजे मीच नाही घेतलं. बरं. मला आता आहे बा लोक बसून, त्याला महाराज इकडे गेलो. बरोबर. तर गेलो तर सुरुवातीला नजर मी पोराबाळाची जात होतो. लवकर गेलो, महाराजांनी नमस्कार केला. महाराज बसले होते, 2 बासे टांगून होते असे बाजूला. 10-5 लोक येऊन राहिले होते. त्यावेळेस काही बांधकाम नव्हतं, एक झोपडी होती त्याची होती ते, आणि एकच नळ होता. त्यावेळेस आलो, दर्शन घेतलं. तर हे आता कोणी गंगेतून तिकडे प्रसाद घेत राहिले, कोणी अगरबत्त्या घेत राहिले, कोणी फुलं घेत राहिले. मी अगरबत्ती नाही घेतली, फुल नाही घेतलं. पहिले गेलो, नमस्कार केला आणि निघून गेलो. तर मग आलो तर तो आमचा एक मख म्हणून होता. बरं. भीमरावजी, त्याची आई होतो. तर तो आला, का रे म्हणते तुला दर्शन घेतलं? म्हटलं हो. तर म्हणते काय फुलं गेलं? म्हटलं फुलं नाही घेतले बा मी. हे म्हणते माझ्या पाचचे. अरे बिन फुलानं दर्शनाला आलो, फुलं म्हणते तुम्ही टाकले ना, म्हणते महाराजांनी वाहिले नाही. तर मग मी त्याच्या पाचचे फुलं घेऊन पुन्हा रांगेत लागलो. पुन्हाही दर्शन घेतलं. पुन्हा दर्शन घेतलं. आमची आई, आमचे वडील मागून येऊन राहिले, म्हणजे ग्रहणाच्याने सगळे आमचं कुटुंब गेलो होतो. तर येऊन आलो होतो तिकडून. तर आमची आई म्हणाली, का रे दर्शन केलं का? हो. तर म्हणे का घेतलं तुला? फुलं गेलं? नाही म्हटलं वाहिले. म्हटलं भीमराव पाचचे. का रे म्हणे दर्शनाला दुसऱ्याच्या पाचच्या पैशानं फुलं वाहिल्यानं देवाले पाहून का? म्हणे आपल्या पाचचा पैसा खर्च करावा लागते म्हणे, देवाले व्हायचं असलं तर. दुसऱ्याच्या पाचचे पैसे घेऊन खर्च केल्याने काही जुळणार नाही म्हणे. म्हटलं का? मग म्हणे घे म्हणे पैसे, माझ्या पाचचे फुलं. मला आता तुझ्या पैसे कायचे फुलं घेऊ, माझ्याच पाचचे पैसे. तेव्हा 20 पैसे चाली ते कचलायचे होत्या ना. हो, त्यावेळेस 20 पैसे 10 पैसे त्या कचल्याची होती. तर मग मी पुन्हा आणखीन 20 पैशाची फुलं घेतली आणि पुन्हा गेलो. त्यावेळेस महाराज असा नमस्कार केला, फुलं टाकले मुकाट्यानं. महाराज काय म्हणते भडवे 2-3 वेळा दर्शन घेते पण मन नाही निवत. महाराजाचे शब्द तुमच्या बाबतीत. तर मी समजलो का झाला या 3 वेळा दर्शन आता आपणच घेतलं, कोणी दुसऱ्याने घेतलं. मन नाही भरत बा, मन नाही भरत असं महाराजांनी मला वाक्य कळलं. त्याच्यानंतर आमचे मामा होते, माझे सख्खे मामा याचे वडील. तर हे आले. तर यांनी काय केलं होतं, का म्हणते का पेढ्याचे पाकिटं घेतले, फुलाचे हार घेतला, अजून अगरबत्ती, कापूरवडी हे सगळं घेऊन आले. आणि आले. आता यायच्या मनात असं का भावना होती त्यांची त्यांना माहिती. महाराजापाशी काडी होती, महाराज अशी धोती नेसत होते, बंगाली घालत होते. महाराज कपड्यानं स्वच्छ राहत होते. हो, राहणी खूप शुद्ध होती. ते पेशाबले जात असले कधी बाथरूमला तरी बाहेर तिकडे लांब जायचे. आणि महाराजाच्या पाशी त्यावेळेस काही वेळेस गाई होत्या ना, बैलाचे खाजवाचे. बैला एवढंच नाही तर मी हरण पाहिलं तिथं त्याच्या परिसरात. हरण
महाराजाची लहानोजी महाराज सांगता इतका होणार नाही, पण पाहिलं माझ्या होणार नाही. त्यांचं काय झालं मग हे आले यांनी अशी पूजा ठेवली. जशी पूजा ठेवली आणि बक्षीस अशी टाकायला गेले तर महाराजांनी काढून 2 मारले इथे. असं काय? हो, 2 मारले त्याच्या कानाले. तर आमचे वडील होते, तर माझे वडील म्हणाले काय म्हणे तुम्ही म्हणे याचा दर्शनाला तर तुमच्या मनातलं का काहीतरी सटुडे होय म्हणे तुम्ही. म्हणून आम्हाला तर काहीच नाही केलं बा म्हणे महाराजांना, तुम्हाला ती एवढी मोठी काडी मारली. मग तर हे काही बोलले नाही त्याच्यावर आमचे परंतु त्याला एवढा चमत्कार झाला का या ठिकाणी या वाडीमध्ये संत्रा लावला होता. त्या काळात त्याचा संत्रा 9,000 रुपयाचा खपला होता. प्रसादच दिला, प्रसाद दिला. 9 लाख रुपये झाले होते आज या वाडीत त्यावेळेस त्याच स्थळी. तर तो एक प्रकारचा प्रसादच होता. प्रसाद होता तो महाराजाचा प्रसाद होता. आणि नंतर मग त्यांनी जे काही मनात कल्पना धरल्या होत्या काडीचे 5, 6, 7 ते काही ते वाया गेले. परंतु आमच्या मामानं ही माझी भाषा होती का 3 वेळा ते 3ची झूट लावून त्याला वरली मटका आला होता. अच्छा, त्यावेळेस त्यावेळी आमच्या मामाले. आम्हाला काही त्याची कल्पना शिव्या मला दिल्या. त्याच्यानंतर मी माझी तिथे वर टाकरखेडला कमीत कमी 10 ते 15 वाऱ्या मी हर साल करायचो. 1 साल त्याची एक बारी केल्याशिवाय समाधान नाही व्हायचं. तर मी जायचं समाधान याचं बारीला. दुसऱ्या प्रकारले असं झालं का माझा एक मित्र होता, त्यावेळेस हे सडक नव्हती. कारण म्हणे आमची आजी होती, माझी आजी होती म्हणजे याची आजीच समजा वासुदेवरावची. तर याच्याकडे म्हशी गुरेढोरे होते. तर मी जायचं तर आजीनं मला ताकाच्या बेसन म्हणजे दया ताकाचं बेसन आणि 2 भाकरी, त्यावेळेस ज्वारीच होती इकडे, गहू काही ज्वारीच होतं. ज्वारीच्या भाकरी 2 दिल्या होत्या बांधून. आणि मी निघालो इथून जासाठी निघालो. तर माझा एक मित्र भेटला. का रे म्हणे कुठं चालला? म्हटलं चाललो लहानोजीच्या दर्शनाला. म्हणते मी येऊ का? तर म्हटलं माझ्याकडं आता आरवीची तिकीट होती 5 रुपये. आरवीपासून पैदल जावं लागेल. नागपूरहून रस्ताच नव्हता, काही पायदळचे रस्ते होते. आम्ही पायदळ जाऊ. तर मी त्याला का म्हटलं माझ्यापाशी 5 रुपये दिले आहे आणि तू येतो म्हणतं. तो म्हण तुला काय करावं लागते म्हणे? 5 रुपये तिकीट म्हणजे आहे म्हणे, म्हणतो म्हणे तुला काय करावं लागते म्हणे? मी 5 रुपयामध्येच तुला नेऊन आणतो म्हणे. बरं ठीक आहे बा. तर मग यानं अंजीहून घेतली सायकल आणि सायकलून मला डबल सीट नेलं तिथे. बापरे. कुठे? जाग्यापर्यंत. तिथून जवान होता. नेल्याच्या नंतर आम्ही पहिले आंघोळ केली वर्धा नदीची. आता आंघोळ केल्याच्या नंतर चला बा दर्शनाला जाऊ. तर ह्या वासुदेव महाराजाच्या लाईनीत बसला. तिथे 5-2 लोक होते, गांजाची चिलम भरून होती. याने दम लावला जोरदार. आता याचा दम झाल्याच्या नंतर ह्या उपासी इथून म्हणजे 12-1-2 वाजून गेले तिथे. तर याला ते चिलम लागली. मग याला चक्कर आलो महाराजाच्या दर्शनाच्या गेटवर त्या पडला. आता मी विचार केला 2 वाजले, भूक लागली सकाळपासूनचा. आता घरची इच्छा अशी महाराजाचं दर्शन घेतल्याशिवाय अन्न घ्यायचं नाही. तर आम्ही सिद्धुरी घेऊन जाऊ आणि दर्शन घेतल्यावर तिथं सिद्धुरी खायची. तिथं काही व्यवस्था नव्हती, काही हॉटेल पाटेल असं तसं काहीच व्यवस्था नव्हती. आणि त्या काळात आमच्यापाशी पैसेही नव्हती. म्हणजे इकडे याची एक गोष्ट. मग ह्या पडला. मला असं वाटे एक नळ होता तिथे, नळ होता तर मला असं वाटे का आपण खायला लागलो तर आपल्या 2च भाकरी आपणच खातो. त्याचं सोबती याला ह्या इथं बसला, ह्या उपाशी राहील. त्याला म्हटलं नामदेव भाऊ, त्याचं नाव नामदेव होतं. नामदेव भाऊ तू असं कर, दर्शन घे, आपण जेवण करू. ह्या उठेच नाही, याला चक्करी आहे त्याच्यामुळे उठे नाही. मी म्हणून आपण भूक लागली तर ह्या काय उठे नाही. मी दर्शन घे. असं करता करता 15-20 मिनिटं गेले. शेवटी मग तो दर्शन घेण्याच्या लायकीच नव्हता. मग म्हटलं तू चाल तिथून. हात धरला त्याचा, नेला त्या नळापाशी. एकच नळ होता. त्या नळापाशी असं बसलो आणि आम्ही सिद्धुरी खाली. झालं बसलो. मग आले
तिथे लोक हो आपले जेट झाले करे. तिसऱ्या टायमाचा चमत्कार. हो तिसऱ्या टायमाला गेलो. हो तर गेल्याच्या नंतर मी त्यावेळेस एकटाच गेलो हो. टाकरखेडला. म्हणजे तिसऱ्या वर्षीची गोष्ट आहे. हो गेलो तिथे तिसऱ्या वर्षी तर महाराज पाशी त्यावेळेस त्या साली स्टील भांडे निघाले होते. त्याच्या अगोदर जर्मनी पितळी हेच भांडे होते. स्टील एक कटोरं भरून त्याच्यापाशी पेढ्याचं होतं बर आणि एक कटोरं भरून का म्हणते का चिरंजी वगैरे नाही केळ्याचे पण होते. केळाचे. बर 2 केळ्याचे पण आणि एक कटोरं भरून पेढ्याचं होतं. त्या भट्ट्या पेढ्याचे. मी गेलो दर्शन घेतलं. काही गर्दी नव्हती. 2 बसेवरचे होते. महाराज असे बसले होते समोर. महाराजाच्या अंगाला तर कोणी लागू दे नाही. दुरूनच टाकीन दुरूनच नमस्कार कर. हात स्पर्श नाही होऊ दे. स्पर्श नाही करू देत. तर मग असं दुरून नमस्कार केला. गेलो बाजूने पलटलो. भूक लागली. मग दुसरा आला माझ्या मागं. कोण्या गावचा होय का. तो गेला त्यानं नमस्कार केला. बाबाजी म्हणे काहीतरी तोंडात बोलला. त्याचे शब्द मला ऐकायला नाही आले. तर महाराजांनी त्याने 5 आंजुळे त्याच्यातल्या पेढ्याची प्रसाद दिला. प्रसाद पेढ्याचे. मग गेला आणि तो तिथे थोडा प्रसाद देऊन त्याला निघून गेला. दुसरा आला त्याच्या पाठी मग दर्शन घ्यायला. तोही बोलला. त्याला महाराजांना बंदी केळाची पणी दिली. मी म्हटलं आपण किती मूर्ख आहो. आपण मुकाट्यानं दर्शन घेतलं पण आपल्याला नाही बिमारी आपली काही अवस्था आहे काही ना मागण्याची काही इच्छाच नाही. तर मग मी तिथं गेलो. पुन्हा लाईनीत लागलो बरं. कायच्या कशाच्या आशेनं काहीतरी प्रसादाच्या आशेनं गेलो आणि असा नमस्कार केला. द्या म्हणलं महाराज. तर महाराजाच्या बाजूनं दूर एक तंबाखाचं बटवं होतं. असं महाराज असे पलटले. ते बटवं घेतलं ते सोडलं आणि चिमटभर तंबाखू खाल्ला. मी तंबाखूला काढला आणि तो दिला माझ्या हातावर. मी म्हटलं चला आपण खा गेलो केळ्याच्या आपली लालचीनं गेलो केळ्याच्या लालचीनं आपल्याला झालं तंबाखू भेटला. पण म्हटलं महाराजांनी दिलेला प्रसाद आहे. तुम्हाला तेवढं समजलं. हो खाल्ला नाही. तो तंबाखू मी घेऊन आलो आणि त्याची पत्ती ती एक जिभेला लावली. तर मी त्यावेळेसपासून 18 वर्ष 20 वर्ष तंबाखू खाल्ला. बद्रीनाथला गेलो तिकडं मला तो तंबाखू काही भेटला नाही. म्हणजे मेरठपासून तिकडं मला समजलं नाही. त्याच्यामुळे माझा तो तंबाखू सुटला. म्हणजे तो एक प्रकारचा तुम्हाला प्रसादच दिला बाबाजीचा. हां. त्याच्यानंतर मग शेवट महाराज जेव्हा गेले जायच्या वक्ती तर आमच्या इथून निर्वाणाच्या वेळेस होते का तुम्ही तिथं. माझ्या हातून झालं. निर्वाणाची अशी परिस्थिती झाली. महाराजांनी 15 दिवसाच्या अगोदरच सांगितलं होतं. त्यावेळेस मोबाईल वगैरे नव्हते. नाही. त्यावेळेस टीव्हीही नव्हत्या. त्यावेळेस तारकरी बरोबर आहे समजले. त्या काळात तारकरी. तर त्यावेळेस महाराजांना सांगितलं होतं तिथल्या लोकांना. त्याच्यानंतरचे भगवानजी पावडे अध्यक्ष त्याच्यानंतर झाले. तर पहा त्यावेळेस महाराजांनी त्या लोकांना सांगितलं का मला मायबायपाशी आर्वीला घेऊन चाल.